अमेरिकेमधल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिकागोमध्ये भारतीय विद्यार्थ्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। शिकागोमध्ये आयटीचं शिक्षण घेणाऱ्या सय्यद अली याच्यावरती एका टोळक्याने हल्ला केलाय। ही सगळी दृश्य सुद्धा आता समोर येत आहेत आणि या प्राणघातक हल्ल्यामध्ये सय्यद हा गंभीररीत्या जखमी झालेला आहे। सय्यद अली हा आयटीचं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी हैदराबादमधून शिकागोमध्ये गेला होता। रात्री जेवण झाल्याच्या नंतर घरी परतत असताना सय्यदवरती 3 जणांनी हा प्राणघातक हल्ला केलेला आहे। तर अमेरिकेमधल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला दिसतोय आणि शिकागोमध्ये भारतीय विद्यार्थ्यावरती हा हल्ला झालाय। दीपक अहिर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। दीपक, काय अधिकची अपडेट मिळतेय या हल्ल्याच्या संदर्भातली? आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हाती आलाय। नक्की सोशल मीडियावर हा व्हिडिओ हे व्हायरल होत आहे आणि असे प्रश्न विचारले जात आहे की अमेरिकेत भारतीय सुरक्षित आहेत का नाही। कारण याच वर्षी अमेरिकेमध्ये 4 भारतीय मुळाचे जे स्टुडंट्स होते, काही लोक होते, त्यांचे मृतदेह आढळले होते आणि जेव्हा श्रेयसचा मृतदेह आढळला होता तेव्हा अमेरिकन होमलँड सिक्युरिटी आणि इंडियन हाय कमिशनर यांच्यामध्ये चर्चाही झाली होती की भारतीय स्टुडंट जे अमेरिकेमध्ये शिकायला येतात किंवा कोणी H1B1 व्हिसावर काम करायला येतात त्यांची सुरक्षा ही खूपच अशी डावळलेली दिसते। आणि सध्या आता सय्यद अली हा जो शिकागोचा रेसिडेंट आहे, जो हैदराबादमधून तिकडे मास्टर डिग्री करायला आला होता आणि वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये तो शिकत होता, तो शॉपिंग मॉलमधून फूड पॅकेट घेऊन घरी चालला होता आणि तेव्हा 4 लोकांनी त्याला अडवलं, त्याला मारलं आणि मारल्यानंतर तो व्हिडिओ तो पूर्ण व्हायरल होत आहे आणि मारल्यानंतर त्याला लुटायचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि त्यामुळे केसही फाईल अजून झाली का नाही त्याची माहिती अजून मिळत नाहीये। परंतु याच वर्षी अमेरिकेत 4 इंडियनचे मृतदेह मिळालेत आणि हा 5वा असा इन्सिडेंट होत आहे। त्यामुळे आता पुढे किती काय होणार आणि अमेरिकेची होमलँड सिक्युरिटी आहे ही भारतीयांच्या सुरक्षितेला सिरियसली घेते का नाही हा एक प्रश्न निर्माण झालाय। अगदी दीपक, धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।